नमस्कार, मी महेंद्र धोंगडे. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एससीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी मोर्चे निघत असताना त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एससीच्या आरक्षणात कुठलीही डवळाडोळ करू नये, उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं यासाठी महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत. त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येत्या 7 तारखेला एससीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं, करू नये यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आपल्यासोबत भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादासाहेब, मोर्चा आयोजित करण्यात आला, कसं असेल मोर्चाचं स्वरूप? जय भीम. कारण मोर्चाचं स्वरूप असं आहे, कारण जी आहे तालुकास्तरीय संयोजन समिती जी आहे, अनुसूचित जातीत उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, ते पूर्ण तालुकाभर फिरून दिवस रात्र एक करत आहेत. 7 ऑगस्ट 2026 ला आझाद चौक हदगाव या ठिकाणापासून हदगाव शहरातील मुख्य रस्त्याने व त्याचं शेवट तहसील कार्यालय हदगाव समोर आणि दणदणीत सभा होऊन त्या ठिकाणी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी मोर्चाची समाप्ती होणार आहे. मुळात हा जो निर्णय आहे हे जातीमध्ये फूट पाडणारा निर्णय आहे आणि अशा निर्णयाला भारतीय संविधानामध्ये कुठेही वाव नाही. आणि म्हणून ज्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून अनुसूचित जातीसाठी जे आरक्षण दिलेलं आहे की या जाती एक संघ राहाव्यात, आता एक संघ राहाव्यात यासाठी बाबासाहेबांचा मी संदर्भ देतो. 1954 ला बाबासाहेब राज्यसभेत बोलताना म्हणतात की आम्ही मांग महार म्हणून, चर्मकार म्हणून, बौद्ध म्हणून आणि इतर जाती म्हणून कधीही एक होऊ शकत नाहीत, पण आम्ही परवर्ग म्हणून एक होऊ शकतो. आणि परवर्ग निर्माण करणे म्हणजे जाती अंताच्या लढाईसाठी टाकलेलं पाऊल आहे. खऱ्या अर्थाने हा जो निर्णय झालेला आहे हे जाती अंताच्या लढाईसाठी फार मोठा घातक असणारा निर्णय आहे. दुसरी गोष्ट, अनुसूचित जातीत भानगड लावणारा निर्णय आहे. अनुसूचित जातीची ताकद कमी करणारा निर्णय आहे. हा निर्णय फोडा आणि नंतर झोडा असा अनुसूचित जातीला कमकुवत करणारा निर्णय आहे. म्हणून असा निर्णय हाणून पाडण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दादासाहेब, एकंदरीत पाहता सरकारच्या वतीने 1 ऑगस्ट 2024 ला एक निर्णय दिला, त्याच्यावर बदर समिती सुद्धा नेमली, अहवाल तयार केला, मात्र बदर समितीचा अहवाल अद्याप पब्लिक केला नाही. सरकार उपवर्गीकरण करण्याचा घाट का घालतो? मुळात सरकारची भावना चांगली नाही. मुळात सुप्रीम कोर्टाने काय जजमेंट मध्ये सांगितलं, 1 ऑगस्ट 2024च्या अनुसूचित जाती जमातीचं वर्गीकरण करा. मग फडणवीसची भावना चांगली असली तर तो जर सुप्रीम कोर्टाला मानतो, समजा एससीचं वर्गीकरण करा, कुठं सुप्रीम कोर्ट म्हणतं एससी आणि एसटीचं वर्गीकरण करा म्हणतं. पण याला अनुसूचित जातीमध्ये फूट फाडायची, दोन्हीसाठी समिती का नेमली नाही? नंबर 1, आनंद बदर समिती म्हणतात 59 जाती आहेत, त्याच्या कोण्या जाती सदस्य आहेत बदर समितीमध्ये? बौद्धाचं म्हणणं काय ऐकण्यासाठी बौद्धांचा सदस्य आहे, नातंगाचा सदस्य आहे, चर्मकाराचा सदस्य आहे, इतर 56 जातीचा सदस्य आहे? काहीच नाही. जे 85,000 आक्षेप गेलेत त्याची उत्तरं दिलीत. काय त्याने हे केलं? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? सुप्रीम कोर्ट काय म्हणते, अभ्यास आयोग नेमा. सुप्रीम कोर्ट मध्ये इम्पिरिकल डेटा हे करा. केला का गोळा तुम्ही? अजून कोणत्या जातीला सुप्रीम कोर्टाने आरक्षण दिलं नाही. सुप्रीम कोर्ट वर्गीकरण करा म्हणत नाही. सुप्रीम कोर्ट म्हणतं जर राज्य शासन ठरवित असेल तर सुप्रीम कोर्टाने म्हणजे अनिवार्य केलं नाही, बंधनकारक केलं नाही. ते 3-4 राज्यात यानं केलं, आंध्र प्रदेशाने केलं, कर्नाटकानं केलं. अरे 3-4 राज्य, 28 राज्य आहेत ना, बाकी 25 राज्यांनी कुठे केलं? हाही मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणून ही काही नाही, फडणवीसचं कामच आहे पक्ष फोडा, घर फोडा, आरक्षण फोडा, सगळं भानगडी लावण्याचं ते काम करायला. तर एकंदरीत पाहता बाबासाहेब आंबेडकरांना अनुसूचित जाती हे 59 जातीमध्ये एक संघ बांधून ठेवलेले आहेत. कुठंतरी समाज फोडण्याचं कारस्थान होतं असं वाटतं? 100%. कारण भारतीय संविधान सगळं बघा, भारतीय संविधान मध्ये 8 डेटला एक प्रास्ताविक, 25 भाग, 448 कलम आहेत, 12 परिशिष्ट आहेत. यात कुठं वर्गीकरणाची तरतूद आहे? दाखवा ना कलम. सुप्रीम कोर्ट काय संविधानापेक्षा मोठा आहे? संविधानाने जन्म सुप्रीम कोर्टाला दिला की सुप्रीम कोर्टाने जन्म संविधानाला दिला? सर्वोच्च संविधान आहे. संविधानाच्या अधीन राहून सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं बंधनकारक असताना जाणून बुजून नरेंद्र मोदीला खुश करण्यासाठी, का म्हणतो मी नरेंद्र मोदीला खुश करण्यासाठी, तर आंध्र प्रदेशच्या इलेक्शन मध्ये नरेंद्र मोदीची सभा झाली,
त्यांनी त्या सभेत सांगितलं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही उपवर्गीकरण करू. नरेंद्र मोदीला खुश करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला बळी पडून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 100% असं आमचं मत झालेलं आहे. एकंदरीत पाहता येत्या 7 तारखेला हातगाव येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आले. काय एक समाज बांधवांना आपली अपेक्षा असेल? नाही, मला आपल्या सर्वांना सांगायचं आरक्षण कुणाला खाता येतं का? अरे काय बोलताय, ती का भाकर होय का घेतली खाल्ली अशी खाता येते? साधा नियम आहे. काही म्हणतात आरक्षण आमच्या घरापर्यंत आलंच नाही, का नळाचं पाणी होय काय, का तळ्याचा सांड होय शेतापर्यंत याला? होय, अरे आरक्षण खाता येत नाही बाबा, नो आरक्षण घरापर्यंत येत नाही, आरक्षण मिळवावं लागतं. त्यासाठी काही निकष आहेत. शाळा शिकणे, कोणता निकष? परीक्षा देणे, 18 घंटे अभ्यास करणे आणि मग मिळवावं लागतं. हे सगळं चाटे क्लासचे कार्यकर्ते आहेत. या चाटे क्लासच्या कार्यकर्त्यांनी भाजपची सुपारी घेतली. आम्ही सगळे भाऊ म्हणून एक संघ आहोत. आम्ही एक दुकानामध्ये सामील होतो. उद्या कसे होतील? अबकड झाल्यानं डला काय झालं आम्हाला काय घेतलं ना, बला काय झालं, फूट पाडायचं काम हे करत आहेत. आणि हे चाटे क्लासचे जे हे आहेत, काल एक सभा झाली आमचे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संदर्भात, बरोबर, स्मारकचं काहीतरी फडणवीसने उद्घाटन केलं. एकतर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचे सगळे साहित्य वाचल्यानंतर सगळं त्यामध्ये विज्ञान आहे, त्यामध्ये परिवर्तन आहे, त्यामध्ये आंबेडकरवाद आहे. आणि त्याचं मंत्र म्हणून उद्घाटन केलं. आणि त्याचा कोणतरी वंशज होता म्हणा, नकली वंशज, का विरोध केला नाही? साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेच्या कोणत्या साहित्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातलेला आहे? ते म्हणत होते आज 1 ऑगस्टला जाहीर करणार आहेत. हे चाटे क्लासचे जे स्टेजवर बसले होते, तो नकली वंशज बसला होता सचिन साठे. काय झालं त्याचं? का वर्गीकरण जाहीर केलं नाही? सगळी ही नाटकं आहेत. बौद्ध आणि मातंग समाजामध्ये दरी निर्माण करण्यासाठी फडणवीसचा गेम आहे. आणि काही चाटे क्लासचे विद्यार्थी म्हणजे चाटे क्लास म्हणजे RSSचं टोपण नाव, हे सुपारी घेऊन मलिदा मिळवण्यासाठी, एखादं मंत्रिपद मिळवण्यासाठी, आमदारकी मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे. त्यातला सर्व चाटे क्लासचा खरा नेता आहे सचिन साठे, बाकी काहीही नाही. माझा मातंग समाज भोळा बाबडा आहे, त्याला काहीच कळलं नाही अजून. माझा दुसरा एक प्रश्न आहे. काही चाटे क्लासचे विद्यार्थी म्हणतात बौद्ध समाजाच्या पाठीमागे मातंग समाज आहे, तो गरीब आहे गरीब, त्याला फीस भराय पैसे नाहीत. खरी गोष्ट आहे, बरोबर आहे. तो बौद्धांची बरोबरी करू शकत नाही. एखाद्या वेळेस आपण असं म्हणूया बरोबरी करू शकत नाही, त्याला खायला नाही, त्यांना स्कॉलरशिप त्याला वाढवा ना, त्याच्यासाठी शाळा काढा ना. लहुजी साळी आयोग जे लागू केला त्याची अंमलबजावणी झाली का? त्याला द्या ना सुविधा, स्पर्धेमध्ये उतरावा ना. हे काही करायचं नाही. कसं आहे, 59 जाती एक संघ आहे, त्याला फोडून ताकद कमी करून हा बघा मातंगाला गैरसंबंध निर्माण करायचा बुद्धांनी विरोध केला आणि कायमचं मातंगाला भाजपचं मतदार बनवायचं आहे त्याला. ही केळी आमच्या सर्व समाजाने ओळखली पाहिजेत. आरक्षण सगळ्यासाठीच आहे आणि म्हणून हा निर्णय हाणून पाडण्यासाठी सगळ्या 58.5 जाती मातंग बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत. हे आमचे काळे कट्टर आंबेडकरवादी आहेत, कट्टर, त्यांना सुद्धा निर्णय पटलेला नाही. विज्ञानवादी आहेत, आमच्या सोबत आहेत, कोणाच्या बापाला भीत नाहीत. ते पहिले धर्मांतरित बौद्ध आहेत, ते तेव्हा त्यांना सगळ्यांनी विरोध केला होता, दबले नाही कोणाला. बंचुश्रीच्या मातंग समाजाने पाठिंबा दिला, डोंगरगावच्या मातंग समाजाने पाठिंबा दिला, गुरपळीच्या मातंग समाजाने पाठिंबा दिला. म्हणजे आमच्या सोबत 58 जाती तर आहेच, मातंग समाज सुद्धा आहेत. म्हणून आम्ही 58.5 जाती म्हणतो. काहीला वाटते 58.5 जाती कसं काय म्हणतात, हे कारण आहे. काही कट्टर आंबेडकरवादी ते मातंग समाज आहेत. आणि तो निर्णय हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला आझाद चौक पासून आमचा रॅली निघेल. तिथून रॅली हातगाव शहरातील मुख्य रस्त्याने निघून तहसील कार्यालयासमोर दणदणीत सभा होऊन तहसीलदाराला निवेदन देऊन त्या ठिकाणी समाप्ती होणार आहे. सगळे लोक असे म्हणजे मनातून कोणालाही हा निर्णय पटला नाही, हे बाकी काही नाही. माझे भोळे बाबडे मातंग समाज बळी पडला कारण चाटे क्लासने सुपारी घेतलेली आहे. बाकी 58.5 जातीचा विरोध आहे. तर हे होते भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनुसूचित जातीमध्ये 59 जाती एक संघ बांधून ठेवल्यात, कुठंतरी फोडण्याचं काम सरकार करतोय काय असे यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरामॅन मारुती काकरेसह मी महेंद्र धोंगडे, युवा राज्य न्यूज, हातगाव, नांदेड.